तर सकाळी सकाळी आमच्यासोबत असं काही घडलं की ते आम्हाला स्वप्नात पण वाटलं नव्हतं. तर काय झालं पब्लिक तर सांगतो पुढं. तर जय शिवराय मित्रांनो, मी तुमचा लाडका ब्लॉगर शुभ आहे. तर सकाळी लवकर उठून गेलो शॉपमध्ये. तर शॉपमध्ये गेल्या गेल्या बघितलं तर काय विशाल भाया दिसला. तर शॉपमध्ये कॅरी बॅग संपले होते. तर मी तेच घेण्यासाठी घरी गेलो. तर कॅरी बॅग वगैरे घेतल्यानंतर आपल्याला भेटला सूरज भाऊ. तर सूरज भाऊ नंतर आपल्याला म्हणे चाल म्हणे मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. तर मग त्याच्यासोबत गेलो मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. तर बघा मित्रांनो, हे आमच्या गावातली आहे महादेवाची पिंड. तर मी पण दर्शन वगैरे घेतल्यानंतर मंदिराच्या बाहेर आलो. मंदिराच्या बाहेर तर एकदम निसर्गरम्य वातावरण होतं. तिथं थोडा वेळ थांबलो आणि नंतर आपल्याला आला मामाचा फोन. मामा म्हणे आपल्याला जाय म्हणे खत काढायला. तर खत वगैरे काढलं आणि नंतर काय आकाशभूची गाडीच चालू होत नव्हती. गाडी कशी तरी चालू केली आणि नंतर परत आलो गोडाऊन मध्ये. तर गोडाऊन मध्ये काय ट्रॅक्टर येऊन उभं होतं. तर हे बघा मित्रांनो, आमचं गोडाऊन तर कसं आहे फुल भरलंय ना एकदमच. मग काय मित्रांनो, ट्रॅक्टर वगैरे भरून दिलं आणि त्यांना म्हणलं जा म्हणलं तुम्ही आता. नंतर आपण आलो दुकानामध्ये. नंतर घेतला आपण स्टॉक लिहायला. जेवढं तर आपण शाळेत अभ्यास नाही करत तेवढं तर आपल्याला दुकानामध्ये स्टॉक लिहावं. थोड्या वेळानंतर आले आपल्या दुकानावरती रेमामा हाय करत होते. नंतर आले आपल्याकडे रामारी मामा. त्यांना द्यायची होती कपाशीची बॅग देताना त्यांचा व्हिडिओ घेत होते. ते काय म्हणताय बघा. नंतर संध्याकाळच्या टायमाला गेलो आपण आपल्या लाडक्या भाषेकडे. तर दिदी त्याला हसवायचा प्रयत्न करत होती. नंतर संध्याकाळी झाली, दुकान वगैरे लावलं आणि नंतर आपल्या गावात आली होती लालपरी. तर लालपरी कोणाकोणाच्या गावामध्ये लालपरी येऊन थांबते संध्याकाळच्या टायमाला तर कमेंट मध्ये नक्की सांगा. तर मित्र ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि तेवढं फॉलो करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.